वेलकम बॅक. आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पिरियोडिक टेबलमध्ये 8वं लेक्चर बघतोय. ज्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे आयनिक रेडियस. याआधी आपण डिस्कस केलेला आहे ॲटॉमिक रेडियस. आयनिक रेडियसमध्ये आणि ॲटॉमिक रेडियसमध्ये काय डिफरन्स आहे बघा. तर ॲटम हा ॲटमचा रेडियस असतो. आयन्स दोन प्रकारचे असतात आपण असं आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आयन कुठले कुठले असतात, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणतो आपण केटायन, आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणतो आपण एनायन. मग केटायनचा रेडियस आणि एनायनचा रेडियस जर आपण कन्सिडर केला तर त्याला आपण म्हणणार आहे आयनिक रेडियस. आता आपण दोन्ही रेडियस डिस्कस करूया. पहिल्यांदा केटायनिक रेडियस बोलूया, मग एनायनिक रेडियस बोलायचं. बघा, केटायनिक रेडियस आपण 10th मध्ये शिकलेलो आहे की केटायन कधी तयार होतो, तर इलेक्ट्रॉनचा लॉस झाल्यानंतर केटायन तयार होतो. हा समजा सोडियमचा गॅसियस ॲटम आहे, त्याच्याकडून एक इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, मग सोडियमचा काय तयार झाला, तर केटायन तयार झाला. मग याचा रेडियस कन्सिडर केला की तो झाला केटायनिक रेडियस. याचा रेडियस कन्सिडर केला की तो झाला ॲटॉमिक रेडियस. मग आपल्याला माहिती आहे की सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1 असतं, म्हणजेच सोडियमकडे 3 शेल असतात. पण ज्यावेळी तो एका इलेक्ट्रॉनचा लॉस करतो त्यावेळी त्याच्याकडे किती शेल होऊन बसतात, 2, के आणि एन. मी आधी हे थोडं ड्रॉ करतो, मग आपण डिफाईन करूया. बघा, हा न्यूक्लियस आहे, हे समजा पहिलं शेल आहे, त्याच्यानंतर हे दुसरं शेल आहे, आणि मग येणारं हे तिसरं शेल आहे. मग न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स म्हणजेच ॲटॉमिक रेडियस. पण आयनिक रेडियस म्हणजे कसं आहे बघा. आता हा न्यूक्लियस हे पहिलं शेल, हे दुसरं शेल, आणि मग येतं ते तिसरं शेल. पण आता सोडियमचा जो केटायन आहे त्यामध्ये तिसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनच नाही. तिसरा शेल हा एम्प्टी आहे, म्हणून सोडियममध्ये रेडियस पकडताना न्यूक्लियस पासून या शेलपर्यंतचा डिस्टन्स पकडतात. आता मला सांगा, या डिस्टन्सपेक्षा हा डिस्टन्स कमी असणार आहे की नाही. पण डिफाईन असे करतात बघा, आयनिक रेडियस is the distance between center of nucleus to the outermost valency shell of electrons. Again I repeat, it is this distance between center of nucleus to the outermost valency shell of electrons. मी तर व्हॅल्यू लिहितो बघा. सोडियमच्या बाबतीत तरी हा जो ॲटॉमिक रेडियस आहे याची व्हॅल्यू आहे 186 पिकोमीटर, आणि आयनिक रेडियस आहे 95 पिकोमीटर. म्हणजे मी कसं सांगणार सांगा, ॲटॉमिक रेडियस ऑफ एनी ॲटम इज ऑलवेज ग्रेटर दॅन केटायनिक रेडियस. एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक रेडियस हा त्याच्या केटायनिक रेडियसपेक्षा जास्त असतो. आता आपण बघूया, तो म्हणजे एनायनिक रेडियस. मी एक एक्झाम्पल पण कन्सिडर करणार आहे, जसं आपण केटायनिक रेडियसमध्ये कन्सिडर केलं तसं. आता जसं केटायन इलेक्ट्रॉनचा लॉस झाल्यानंतर तयार होतो, तसा एनायन इलेक्ट्रॉनचा गेन झाल्यानंतर तयार होतो. म्हणजे समजा फ्लोरीन गॅस आहे, त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला तर तयार होणार F- गॅस. मग आता बघा कसं असेल. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2 7, त्याच्याकडे शेल किती आलेले, के आणि एन. आता इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 2 8, परत शेल किती रे, 2च, पण थोडा डिफरन्स आहे. काय आहे बघूया. बघा, हा न्यूक्लियस आहे, हे पहिलं शेल आहे, हे दुसरं शेल आहे. हा न्यूक्लियस आहे, हे पहिलं शेल आहे, हे दुसरं शेल आहे. याच्या न्यूक्लियसमध्ये चार्ज किती रे, तर फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, म्हणजे न्यूक्लियसला चार्ज किती असणार, 9. याच्या पण न्यूक्लियसला चार्ज किती असणार, 9. याच्याकडे इलेक्ट्रॉन किती,
9, पण आता याच्याकडे इलेक्ट्रॉन किती रे 10. 9 चार्ज 9 इलेक्ट्रॉनला बॉन्ड करून ठेवेल, पण 9 चार्ज 10 इलेक्ट्रॉनला बॉन्ड करून ठेवू शकत नाही, कारण चार्ज कमी आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. त्यामुळं इथे जे इलेक्ट्रॉन आहेत या शेलमध्ये, त्या इलेक्ट्रॉनमध्ये इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन तयार होतं. ज्या इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शनमुळं फ्लोरीनचा जो आयनिक रेडियस आहे किंवा फ्लोरीनचा जो एनायनिक रेडियस आहे तो ॲटमच्या रेडियसपेक्षा जास्त असतो. व्हॅल्यू अशा आहेत बघा, फ्लोरीनचा ॲटॉमिक रेडियस असतो 64 पिकोमीटर, पण त्याच फ्लोरीनचा एनायनिक रेडियस असतो 136 पिकोमीटर. सॉरी, येस 64 पिकोमीटर आणि 136 पिकोमीटर. म्हणजे आता आपण इथं उलट बोलणार आहे की बाबा ॲटमचा रेडियस हा एनायनच्या रेडियसपेक्षा कमी असतो. हे बऱ्याचदा ऑब्जेक्टिव्हला विचारतात, एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक रेडियस आणि एनायनिक रेडियस यामध्ये काय रिलेशन असेल, तर ॲटॉमिक रेडियस इज ऑलवेज लेस दॅन एनायनिक रेडियस, और उलट भाषेमध्ये एनायनिक रेडियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन ॲटॉमिक रेडियस. हे झालं बघा एटायनिक रेडियस आणि एनायनिक रेडियस. मी पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. आयनिक रेडियस म्हणजे काय, सेंटर ऑफ न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिफरन्स म्हणजेच आयनिक रेडियस. केटायनमध्ये आयनिक रेडियस हा ॲटॉमिक रेडियसपेक्षा कमी असतो, एनायनमध्ये मात्र आयनिक रेडियस किंवा एनायनिक रेडियस हा ॲटॉमिक रेडियसपेक्षा जास्त असतो. ह्या झाल्या दोन डेफिनेशन, केटायनिक रेडियस, एनायनिक रेडियस, आणि कॉमन डेफिनेशन दॅट इज आयनिक रेडियस. आता आपण आणखीन एक पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्या पॉईंटला आपण म्हणणार आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉन म्हणजे अशा स्पेसिस ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन सेम आहे त्यांना म्हणणार आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. एक्झाम्पल घेतो बघा, मी इथं आयन्स म्हणतो. कोण आहेत आयन्स माझ्याकडं, तर माझ्याकडे आहे सोडियम प्लस आयन, माझ्याकडे आहे मॅग्नेशियम 2 प्लस आयन, माझ्याकडे आहे ॲल्युमिनियम 3 प्लस आयन, आणि माझ्याकडे आहे सिलिकॉन 4 प्लस आयन. मग यांचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच यांच्याकडे असणारे प्रोटॉन्स, सोडियमकडे असतात 11, मॅग्नेशियमकडे असतात 12, ॲल्युमिनियमकडे असतात 13 आणि सिलिकॉनकडे असतात 14. तसंच जेवढे हे ॲटम्स असतील त्यावेळी त्यांच्याकडे रिस्पेक्टिव्ह तेवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे सोडियमकडे असतील 11, मॅग्नेशियमकडे असतील 12, ॲल्युमिनियमकडे असतील 13 आणि सिलिकॉनकडे असतील 14. पण आता फरक काय आहे बघा. आता मला एक सांगा, यांच्याकडे इलेक्ट्रॉन किती असणार, तर सोडियमकडे चार्ज 1 आहे म्हटल्यानंतर यातनं एक वजा करायचा, कारण चार्ज नसताना जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. पण आता चार्ज आहे, जेवढा चार्ज आहे तेवढे वजा करत जायचं. 11 मधून 1 वजा केला की सोडियमकडे इलेक्ट्रॉन किती होणार 10. मॅग्नेशियम 12 मधून हे 2 वजा केले की इलेक्ट्रॉन किती होणार 10. 13 मधून हे 3 वजा केले की इलेक्ट्रॉन किती होणार 10, आणि 14 मधून 4 वजा केले की इलेक्ट्रॉन किती होणार 10. म्हणजे या सगळ्यांकडे इलेक्ट्रॉन सेम आहेत. या सगळ्यांकडे जर इलेक्ट्रॉन सेम असतील तर मग आपण कसं सांगणार सांगा, दे आर कॉल्ड आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस बिकॉज दे कंटेन्स सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता यांचा आयनिक रेडियस बघा, मी आधी व्हॅल्यू लिहितो मग थोडं इंटरेस्टिंग आहे आयनिक रेडियस यांचा. सोडियमचा ऑब्वियसली लिहिला आहे मी 95 पिकोमीटर आहे, यस. मॅग्नेशियमचा 72 पिकोमीटर असतो, ॲल्युमिनियमचा 53.5 आहे, आणि सिलिकॉनचा 40 पिकोमीटर. तुम्हाला एक गोष्ट जाणवेल बघा, काय गोष्ट ऑब्झर्व होते सांगा, इलेक्ट्रॉन सेम आहेत पण प्रोटॉनचा नंबर वेगळा आहे. जितका प्रोटॉनचा नंबर जास्त होत जाईल तितका बघा रेडियस कमी होत जातो.
म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसमध्ये ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त किंवा ज्याच्याकडे प्रोटॉनची संख्या जास्त त्याची साईज कमी, ज्याच्याकडे प्रोटॉनची संख्या जास्त त्याची साईज कमी, बरोबर. म्हणजे यांच्या जर साईजमध्ये आपण ऑर्डर लावायला गेलो तर कोणाची सगळ्यात जास्त साईज आहे सांगा? सोडियम. म्हणजे मी असं लिहिणार सोडियम प्लस is greater than magnesium 2 plus is greater than aluminium 3 plus is greater than silicon 4 plus. Am I right? आता बघा, लक्ष द्या, IIT JEEला किंवा नीटला किंवा MSTCETला याच्यावरती खूप क्वेश्चन येऊ शकतात. आता मी इथं फक्त कोण कन्सिडर केलेले तर केटायन कन्सिडर केले. तुम्हाला केटायन, एनायन आणि नॉर्मल ॲटम्स हे कॉमनली विचारत येतील ते, किंवा नुसते ॲटम्स अरेंज करा, नुसते केटायन्स अरेंज करा, जसे मी इथं अरेंज केले तसे. एक इंटरेस्टिंग पण बऱ्याचदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे की H+ आहे, त्यानंतर H आहे आणि H- आहे, या तिघामध्ये साईज कुणाची सगळ्यात जास्त असेल म्हणजे अरेंज करा. मला एक सांगा, H हा ॲटम आहे, बरोबर, त्याची साईज एक असेल, से काहीतरी आहे व्हॅल्यू. ॲटमपेक्षा केटायनची साईज कशी असते सांगा? छोटी असते. म्हणजे H+ ची साईज ही H पेक्षा कमी असणार आहे का नाही, बरोबर. पुढं ॲटमपेक्षा एनायनची साईज मोठी असते, म्हणजे त्यामध्ये साईज मोठी कुणाची असेल सांगा? H- ची. म्हणजे मला सांगा कशी येईल ऑर्डर? तर H- is greater than H which is again greater than H+, or हीच ऑर्डर मी कशी घेऊ शकतो? H+ is less than H which is less than H-. असे फसवे प्रश्न बऱ्याचदा विचारतात. जर यावरती आपण क्वेश्चन बनवायला गेलो तर भरपूर क्वेश्चन निघू शकतात. मेन थीम काय आहे किंवा मेन कॉन्सेप्ट काय आहे तर केटायनचा रेडियस त्या रिस्पेक्टिव्ह ॲटमपेक्षा कमी असतो, एनायनचा रेडियस त्या रिस्पेक्टिव्ह ॲटमपेक्षा जास्त असतो, आणि मग आपण अरेंज करू शकतो. किंवा असं करतात, देतानाच ॲटम्स वेगळे देतात. म्हणजे आता मी इथं ठीक आहे, मी इथं हायड्रोजनच कन्सिडर केले सगळे, किंवा इथं कम्पेअर करताना क्लोरीन आहे, इथं कम्पेअर करताना सोडियम आहे, सगळंच वेगळं असेल तर काय करा? सोपी साधी गोष्ट बघा, प्रोटॉन इलेक्ट्रॉन शोधता आले पाहिजेत. जर प्रोटॉनचा नंबर इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त असेल साईज छोटी असणार आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर प्रोटॉनपेक्षा जास्त असेल साईज मोठी असणार आहे. हे ज्याला आलं त्याला याच्यावरचे सगळ्या प्रकारचे प्रश्न सुटणार आहेत. हा होता आपला पुढचा पॉईंट, दॅट इज आयनिक रेडियस.